उन्हाळा चालू झाला की लग्न सराई चालू होते. त्यातल्या त्यात मे महिन्यामध्ये जास्त लग्न होतात. लग्नाच्या पंक्तीमध्ये अख्ख्यात भाव खाऊन जाणारा पदार्थ म्हणजे बटाटा वडा. सगळ्या जेवणाच्या चवीमध्ये आणि जेवणाच्या वासामध्ये बटाट्या वड्याचा नंबर ना हा पहिला असतो. कारण तो कुठेही असला ना तरी त्याच्या वासाने ना माणसाला लगेच कळतं की बटाटा वडा आहे. बटाटा वडा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये बटाटा वडा कसा बनवला जातो ना ती रेसिपी अगदी छोट्यात बघणार आहे. 1 किलो बटाटे इथे मी चांगले धुवून घेतलेले. कुकरला आपल्याला बटाटे चांगले मऊसूत असे शिजवून घ्यायचे. अगदी 5-6 शिट्ट्या घेतल्या की बटाटा शिजला जातो. बटाटा इथे शिजायला लावलेला आहे. तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेणार आहे. म्हणजेच भाजीसाठी आपण मसाला तयार करतोय. भरपूर मिरच्या घ्यायच्या, वडा थोडासा तिखट करायचा आहे, भरपूर आलं लसूण घ्यायचं आहे, त्यानंतर धने जिरे बडीशेप मीठ घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घ्यायची. आता यामध्ये ना तुम्ही पुदिना घातला ना तरी चालेल, पण पुदिना वाटून घालण्यापेक्षा पुदिना चिरून बारीक घाला. पाणी घालायचं नाही. हा मसाला ओबडधोबड वाटून घ्यायचा आहे. खाताना त्याची चव ना जिभेवरती रेंगाळली पाहिजे. बटाटे शिजलेले, त्यानंतर बटाटे सोलून घ्यायचे आणि गार झाले की मॅचनने बटाट्याची भाजी एकदम बारीक करायची. आता लग्नाच्या पंक्तीमध्ये एवढ्या सगळ्या लोकांना बटाट्याची वडे बनवायचे असतात. ते हाताने बटाटे बारीक करत बसत नाही बरं का. मशीन असते त्यांच्याकडे किंवा मॅचरने असतात. ते सरळ त्याने बारीक करतात. मॅचरने बारीक करून घ्यायची. मोठ्या 2 पळ्या तेल घालायचं, जिरी मोहरी घालायची, हळद हिंग घालायचा आहे आणि केलेला मसाला घालून चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाला चांगला परतला गेला की जी बटाट्याची भाजी आपण बारीक करून घेतलेली ती भाजी आपल्याला यामध्ये घालायची. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा भाजी खालीवर करून घ्यायची. आता भाजी आणि मसाला एक जीव झाला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे तर ते हलवत बसत नाही. मॅचरने त्यांच्याकडे एक मोठा मॅचर असतो आणि मॅचरने भाजी आणि मसाला असा एकजीव ते करून घेतात. हाताने हलवत बसत नाही. तेवढासा वेळ नसतो. खूप साऱ्या लोकांचं जेवण बनवायचं असतं, खूप सारे वडे बनवायचे असतात. हाताने ते खेळत बसत नाही, तर त्यांच्याकडे खूप मोठा असा एक मॅचर असतो आणि या पद्धतीने ती भाजी आणि मसाला एकजीव करून घेत आहे. भाजी आणि मसाला एकजीव करून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय भाजीचं जे टेक्स्चर आहे ते पूर्ण पुरणासारखं झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि 5-6 मिनटं वाफेवरती भाजी चांगली परतून घ्यायची. इथे भाजी कुठेही कच्ची ठेवायची नाही, तर भाजी चांगली परतून घ्यायची. भाजी चांगली परतून घेतली की काय करायचं आहे, एका ताटामध्ये भाजी आपल्याला काढून घ्यायची आणि भाजी पूर्ण गार होऊन द्यायची. गरम असताना वडे बनवायला घ्यायचे नाही. गरम असताना तुम्हाला माहिती आहे का, बटाट्याची भाजी जी असते ना ती ओलसर असते, पाण्यासारखी पातळ असते. जशी ती गार होईल तशी ती आवळली जाते. आता तोपर्यंत आपण इथे पीठ खलवून घेणार आहे. पीठ घेतलेले त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी पहिलं खलवून घेतलेलं आहे. म्हणजे हळद वगैरे जे असतं ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळलं जातं. थोडीशी हळद हिंग घेतलेले, त्यानंतर मीठ घालून घेतलेले आणि ओवा आपल्याला यामध्ये अर्धा किंवा 1 चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ओवा घालून घ्यायचा. आता हे वडे बनवण्यासाठी पीठ विकतचं वापरलं जात असलं तरी ते पीठ कसं असतं तर रवळसर असतं, जास्त बारीक दळलेलं नसतं. तर हे पीठ रवळसर असतं, त्यामुळे वडे बराच वेळ कुरकुरीत राहतात. तर इथे आपण पीठ खलून घेतलेले साईडला ठेवून देऊ. भाजी आपली गार पडलेली, परत थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. गार पडल्यानंतर तुम्ही बघू शकताय भाजी आवळली गेलेली, त्याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते उडून गेलेले. आता इथे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आता तुम्हाला बटाटे वडे गोल बनवायचे असेल तर तुम्ही गोल बनवू शकता किंवा थापून असे चपटे बनवायचे असेल तर तुम्ही चपटे बनवू शकता. आता काय करते, सगळ्यात पहिलं ना सगळ्या भाजीचे ना गोळे बनवून घेते. म्हणजे पटकनी वडे बनवायला असं थापून घेतलं की पटकनी आपल्याला बनवता येतात. तर इथे वडे थापून घेतलेले आणि लगेच हातावरती सुद्धा असे या पद्धतीने मी थापून घेतलेले. वडे बनवून तयार झालेले. आता बटाट्या वड्यांची सगळ्यात टेस्ट ही
बटाट्याच्या भाजीवरती असते, हे लक्षात ठेवा. पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवरती वडे जेवढे तेलात बसतील तेवढे सोडायचे आणि चांगले कुरकुरीतपणा येईपर्यंत वडे तळून घ्यायचे. वडे एकदा तेलाच्या वरती असे वरती आले की गॅस मिडियम ठेवा, म्हणजे वडे चांगले तळले जातील. आतून पीठ कच्चं वगैरे अजिबात राहणार नाही. आता कडेने थोडंसं मी पीठ सोडले, म्हणजे जे कुरकुरे असतात ना ते सुद्धा वड्यांबरोबर खायला खूप छान लागतात. लग्न सराई चालू झाली की लग्नाच्या जेवणाच्या पंक्तीमध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन जाणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे तो बटाटा वडा असतो. तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही लग्नाच्या पंक्तीतले जे बटाटे वडे असतात ते बनवण्याची पद्धत मी तुम्हाला इथे सांगितलेली. तुम्ही नाश्त्याला सुद्धा हे वडे बनवू शकता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, मुलं घरी असतात, उन्हाळ्यात पाहुणे आपल्याकडे ये जा करत असतात, अशा वेळेस तुम्ही हे टेस्टी बटाटे वडे बनवून तुम्ही नाश्त्याला देऊ शकता. रेसिपी एकदम साधी सोपीच दाखवलेली आहे मी, कुणालाही जमेल. वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहे, छान त्यांना कुरकुरीतपणा आलेला आहे आणि असेच तळून घ्यायचे. तरी तुम्ही ही सॉसबरोबर किंवा पुदिन्याची चटणी किंवा लाल लसणाची चटणी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मिरच्या तळून घ्या, मस्त मिरची तोंडी लावाल. पावाबरोबर खा, पुरीबरोबर खा, तसंही चहाबरोबर खा. तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही